श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। तर या ठिकाणी महिला आघाडीच्या सौभाग्यवती शिंदे मॅडम यांचा सत्कार माझे नगराध्यक्ष बन्नेनवर मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय। शिंदेताई, आमचा छोटासा ऐनवेळचा सत्कार आपण स्वीकारावा आणि या सर्व उपस्थित सर्वांचं मान राखावं असं मी तुम्हाला विनंती करतोय। यानंतर आमच्या मंडळाचे आधारस्तंभ श्री सुरेश खांडेकर यांना विनंती करतो की आमदार साहेबांचा देखील आपण सत्कार या ठिकाणी या निमित्तानं करावा। आणि छोटस एक निवेदन आहे की आमचं जे कंचराय मंदिर तीर्थक्षेत्र व्हावं त्याचाही सहभाग आपण ब वर्गामध्ये करून घ्यावा असं मी तंगडीपाड्यातील सर्व जनतेच्या वतीनं आपणास विनंती करतोय। आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य असंच लाभू दे आणि या प्रभागाचा जो विकास आहे तो या ठिकाणी व्हावा। त्याचबरोबर 11 नंबरचे सर्व उपस्थित उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही मी मंडळाच्या वतीनं त्यांना हार्दिक धन्यवाद देतोय। आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। 11 नंबरचे मतदार असो किंवा 2 नंबरचे मतदार असो, तर आपण सर्वांनी भाजप पक्षाला सर्वांनी बहुमताने निवडून द्यावं असं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतोय। आणि आपण सर्वजण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे, कोणी जाऊ नका अशी विनंती आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यसम्राट आमदार पडळकर साहेबांचा धन्यवाद। नगरसभेत बसवायचं आहे हे माझं कळकळीय विनंती आहे। म्हणून तुम्ही सगळ्यांनी कमळचं बटन दाबून तुम्ही 3 मी आणि हिरवे 2 बटन आणि नगराध्यक्षासाठी अरळी साऱ्यांचं बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणायचं माझं हे कळकळीय विनंती आहे। धन्यवाद। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे महिला सरचिटणीस ऍडव्होकेट स्वाती शिंदे मॅडम या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे। तर या ठिकाणी पुन्हा एकदा श्री कंचरा गणेश मंडळ जत यांच्या वतीनं शिंदे मॅडम यांचं हार्दिक स्वागत, सुस्वागतम। तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं वार्ड नंबर 11चे मिथुनजी विषय, त्याचबरोबर कोळी मॅडम आणि स्वामी मॅडम हे देखील या म्हणजे निवडणुकीमध्ये उभे आहेत, त्यांचं देखील सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत। यानंतर मान्य अरळी साहेब आपल्या सर्वांना निवेदन करतो। आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याकडे उपस्थित असलेले माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे महिला आघाडीच्या सरचिटणीस असलेल्या सांगली महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून ज्यांनी प्रभावी काम केलं ते सौभाग्यवती स्वातीताई शिंदे मॅडम आणि उपस्थित सर्व आमचे प्रभाग 2 मधील डॉक्टर सौ वीणा तंगडी मॅडम, प्रमोद हिरवे हे दोघेही नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून उभे आहेत। आणि मी डॉक्टर रवींद्र आरळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे। आणि आत्ताच मला माहिती अशी दिली की या प्रभागामध्ये 11 नंबरच्या प्रभागातील काही वस्ती लोकांचे पण इथे लोक आहेत आणि या 11 नंबरच्या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून मिथुन भिसे, त्याचबरोबर नगरसेविका म्हणून स्वामी मॅडम
आणि नगरसेविका म्हणून कोळी मॅडम या उभ्या आहेत. आपण तंगडी मळा हा अत्यंत राजकीय दृष्ट्या प्रभावी असा हा तंगडी मळा आहे आणि त्यांच्यातलाच एक उमेदवार तंगडी मॅडम या आमच्या भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत आणि पॅनलच्या नगरसेविका म्हणून उभ्या राहिल्यात. मी पहिल्यांदा त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो, कारण त्यांनी आमच्या विचाराला प्राधान्य दिलं. ते भाषणात सांगितलं मगाशी त्यांनी, काँग्रेसच्या लोकांनी त्यांना विचारलं, राष्ट्रवादीच्या लोकांनी विचारलं, परंतु त्यांनी बोलताना असं सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांच्यावर आणि भारतीय जनता पार्टीवर आमची निष्ठा आहे आणि म्हणून त्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका म्हणून उभा राहायला तयार झाल्या. हे अत्यंत महत्वाचं काम आम्ही इथं, आणि मला वाटतं हीच पहिली लढाई अशी आहे की भारतीय जनता पार्टीला 23 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून यायला कोणतीच हरकत नाही, कारण प्रभावी नेता देशाचा, प्रभावी नेते आमचे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, अत्यंत प्रभावी असे आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा, आणि त्या महाराष्ट्रातला एक नेता जतमध्ये उभा राहून आमदार म्हणून निवडून आलेले आमचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब, हे सगळेच प्रभावी असल्या कारणानं भारतीय जनता पार्टीला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडणार नाही आहे. आणि हा निधी खेचून आणण्याचं काम हे सर्व मंडळी करत असताना नगराध्यक्ष जर भारतीय जनता पार्टीचा झाला तरच या निधीचा वाटप होईल, ही डेव्हलपमेंट होईल. हे सगळ्यांना खरं म्हणजे हा विषय कळला पाहिजे. जर सगळे वरचे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि नगराध्यक्ष जर वेगळ्या पक्षाचा जर निवडून दिला आपल्या चुकीच्या मुळे, तर भारतीय जनता पार्टीला जर संधी मिळाली नाही तर 13 वर्ष नगरपालिका होऊन सुद्धा जी डेव्हलपमेंट झाली नाही तसंच आपण 5 वर्ष मागे जाऊ. त्यामुळं ही आपल्याला सुवर्ण संधी लाभलेली आहे. ही पहिल्यांदा अशी संधी आहे, केंद्र असू दे, राज्य असू देत, पालकमंत्री असू देत आणि आमदार असू देत, हे सगळ्यांचं गणित परफेक्ट बसलेलं आहे. आणि सगळ्यांच्या या पद्धतीमुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काय झालं नाही, बसा बसा बसा, काय पडलं, गाडी एकमेकांना धडकली, त्याचं काय नवीन नाही, बसा. तर आपल्याला महत्वाचं काय करायचं आहे की सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सगळ्यांचं चिन्ह कमळ आहे. 2 डिसेंबरला आपल्याला सकाळी उठून स्वच्छ अंघोळ करून देवदर्शन करून जतच्या विकासासाठी जे प्रयत्न आमचे चालू आहेत त्याच्यासाठी पहिल्यांदा जाऊन कमळ बटन दाबायचं. जितके नगरसेवक तुमच्या प्रभागात आहेत, 2 प्रभागामध्ये 2 नगरसेवक आणि प्रभाग 11 मध्ये 3 नगरसेवक, एवढी बटणं दाबून आपण आपल्या जो काही आता विकास होणार आहे त्याचा आपण साक्षीदार बनूया, त्याला आपण सहकार्य करूया, त्याला आपण साथ देऊया, एवढं कळकळीची विनंती तुम्हाला आम्ही सर्व मिळून करतोय. आणि आता आपल्याला ही संधी पुन्हा गमवायची नाही असं सर्व लोक आम्हाला येऊन सांगतायत. आणि एकंदरीत वातावरण पाहता तुम्हालाही त्याची जाणीव झालेली आहे. या वातावरणाचा उपयोग घेऊन जत शहराचा आपण एकत्रितपणे आपण डेव्हलपमेंट करूया. आणि एवढेच विचार मी माझे व्यक्त करतो, थांबतो. आता तुम्ही बोलताय का? धन्यवाद साहेब. तर या ठिकाणी माननीय आरळे साहेब यांनी आता सांगितलेलं आहे की सर्वजण प्रभावी असल्यामुळं स्वाती शिंदे मॅडम ठिकाणी बोलते. हा बोला. शिंदे मॅडम या ठिकाणी आपल्याला निवेदन करतील. हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम विनम्र असं अभिवादन करते. आज ही सभा होत असताना एक आध्यात्मिक वातावरणात सर्वजण आपण एक जमलेलो आहोत. या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचं मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे
कडक नेतृत्व, एक हिंदुत्वादी नेतृत्व, संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर फिदा आहे असे आमदार की जे तुमचे आमदार आहेत ते म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब आज या ठिकाणी आमदार साहेबांचा, सर्व पदाधिकारी, इथले उमेदवार. येता येता मी विचारलं मॅडम काय करत होत्या, त्यांनी सांगितलं मॅडम डॉक्टर होत्या. आणि डॉक्टर आहे, डॉक्टर करत असताना त्यांना असं वाटलं की समाजासाठी काहीतरी करावं, महिलांसाठी करावं. त्या गायनॉकॉलॉजिस्ट होत्या, म्हणजे आहेत. म्हणजे बघा, गायनॉकॉलॉजिस्ट असताना एखाद्या मुलाला, मुलगा असो किंवा मुलगी, त्याला जन्माला आणायचं काम त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने केलेलं आहे. तर या तुमच्या प्रभागाचा विकास कसा करू शकतील याची खात्री मी मात्र त्यांच्याकडून देऊ शकतो. आज साहेबांना मी विचारलं की मला इथले प्रश्न अजून माहित नाही. आजच मी सकाळी म्हणजे साधारण 3-4 वाजता जत मध्ये आले. आमच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर फिरत होते. पडळकर साहेब जिथं जाते तिथं प्रश्नच प्रश्न, प्रश्नच प्रश्न. काय केलं हो या काँग्रेसवाल्यांनी? मी म्हटलं कुणाची सत्ता होती इथं, काय काय केलं इथं? म्हटलं एक माणूस खुश नाही हो, सगळे नाराज. एक लक्षात ठेवायचं आहे, आज आपण मंदिराच्या समोर बसलेलो आहोत. सुपडा साफ करायचा. 23 पैकी 23 वर भारतीय जनता पार्टीचा कमळ आणि कमळच फुललं गेलं पाहिजे. नगराध्यक्ष आपले उमेदवार बघा, डॉक्टर आहेत, तेही स्त्री रोग तज्ञ आहेत. हॉस्पिटल आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत नावाजलेले डॉक्टर म्हणजे रवींद्र आडळी साहेब. सांगलीमध्ये सुद्धा सिनर्जी हॉस्पिटलच्या द्वारे लोकांना सहकार्य करतात, जीवनदान देतात. या ठिकाणी मला मुद्दाम सांगायचं आहे, ज्या वेळेला साहेबांची निवडणूक होती, पडळकर साहेबांची निवडणूक होती आणि त्यांचा विजय झाला, त्या विजयात रवींद्र आडळी साहेबांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला आपण या उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना निवडून आणणं हे आपलं कर्तव्य आहे. आज अनेक भगिनी माझ्या समोर आहेत. मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे, आता साहेब बोलत होते, आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी साहेब. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस साहेब. जतचे आमदार कोण? पडळकर साहेब. कुठले? भाजप. भाजप, भाजप आणि भाजप. त्यामुळे इथं सुद्धा सत्ता ही भाजपचीच आली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. तर आणि तरच तुम्हाला निधी मिळू शकेल, तर आणि तरच तुमचा विकास होऊ शकेल. भगिनीनो, आपल्याला लाडकी बहिणीचे 1,500 रुपये मिळतात ना, कोणी दिले हो? भाजपने दिले, महायुती सरकारने दिले. यापूर्वी कधी आपला विचार कोणी केला नव्हता. पूर्वी काय व्हायचं? कारखान्याला पैसे द्या, सूतगिरणीला पैसे द्या, साखर कारखान्याला पैसे द्या. परंतु कुटुंबातली एक महत्वाची स्त्री जी कुटुंब सांभाळते, समाजाचा 50% भाग हा महिलांचा असतो, तर त्या महिलाला मदत केली पाहिजे. हे कुणाच्या मनामध्ये आलं? मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी तुम्हाला ही मदत केली. जी मदत त्यांनी तुम्हाला केलेली आहे, त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणणं ही आपली जबाबदारी आहे. आज अनेक प्रश्न असतील, सर्वसामान्य योजना असतील, त्या सगळ्या योजना आपल्याला मिळतायत, त्याचा फायदा होतोय. तर या ठिकाणी मी सांगू इच्छिते की येणाऱ्या काळामध्ये जर जतचा विकास व्हायचा असेल, या नगर परिषदेला जास्तीत जास्त निधी द्यायचा असेल, तर तुमच्यासाठी हक्कानी भांडून निधी आणण्याचं काम पडळकर साहेब करणार आहे. पण त्यांचे हात घट्ट करण्याचं काम, त्यांना ताकद देण्याचं काम हे तुमचं आहे. आज पदाधिकारी आपले असतील, अनेक पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, रात्रंदिवस 8-10 दिवस आहेत.
दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करा. प्रत्येक घराघरामध्ये समजावा, प्रत्येक घराघरामध्ये पक्षाने केलेली कामं सांगा आणि नक्की परिवर्तन हे होणार. मला खात्री आहे पडळकर साहेब ज्याला हात लावतात त्याचं सोनं होत. इथं आपली सत्ता येणार म्हणजे येणार. त्यामुळं बिंदासपणे कामाला लागा. येणारे 8 दिवस राबा. त्यानंतरची सत्ता ही आपली असेल आणि जगच्या नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला पाहिजे अशी शपथ आपण घेऊया. अंगणीताई तुम्हाला, तंगडीताई तुम्हाला शुभेच्छा देते. इतर नगरसेवकही या ठिकाणी आहेत. सगळ्यांना शुभेच्छा देते. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मोठ्या मताधिकाने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणा अशी विनंती करून मी आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर रणरागिणी शिंदे मॅडम यांचा विजय असू दे. तर यानंतर कार्यसम्राट आदरणीय श्री पडळकर साहेब हे आपल्या सर्वांना आवाहन करतील आणि आपल्या समस्या देखील ते ऐकून घेतील. भारत माता की जय. तुमचा आवाज येत नाही. भारत माता की जय. भारत माता की वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. आज आपल्या केंचराया मंदिराच्या साक्षीनं मंदिराच्या पवित्र प्रांगणामध्ये जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर आरळी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना तुम्ही निवडून द्यावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित महिला मोर्चाच्या राज्याच्या नेत्या माननीय स्वातीताई शिंदे, या प्रभागातून ज्या निवडणूक लढवत आहेत त्या डॉक्टर तंगडी मॅडम, प्रमोद हिरवे, 11 नंबर प्रभागातील उमेदवार मिथुन भिसे, कोळी मॅडम, स्वामी मॅडम, भाजपाचे शहराचे अध्यक्ष माननीय अण्णा भिसे, या शहराच्या माजी नगराध्यक्षा माननीय बंदेनवार ताई, आपले सर आहेत ज्यांना आम्ही भेटलो होतो. म्हणलं मॅडमना तयार करायचंय, तुम्ही जरा आम्हाला आतून पाठिंबा द्या. कारण मॅडमना तयार करायला आम्ही जेव्हा उमेदवार म्हणून उभे राहावा असं अगोदर डॉक्टर आरळी साहेबांचं आणि तंगडी डॉक्टरांचं बोलणं झालं होतं. परंतु परत बंदेनवार साहेब जाऊन सांगून आले की राजकारण फार वाईट असतं, तुम्ही काही उभं राहू नका. तेव्हा बंदेनवार साहेब काँग्रेसमध्ये होते. परत बंदेनवार साहेबांना आम्ही विनंती केली तुम्ही इकडे भाजपकडे या, तर ते इकडे आले. म्हणून आता आमचा माणूस तुम्ही पंक्चर केलाय, तुम्हीच आता चला आणि तंगडी मॅडमना आणि डॉक्टर साहेबांना सांगा की राजकारण खूप चांगलं असतंय. मग त्यांनी परत सांगितलं की राजकारण खूप चांगलं असतंय आणि मग तंगडी मॅडमना उभा करण्यामध्ये आम्हाला यश आलं. आता तंगडी माळ्यातले कोण कोण आहेत तिथं हात वर करा, सगळेच आहेत की. मग काय आता आमचं टेन्शन मिटलं. तंगडी माळ्यातली सगळी लोक वन साइड झाली का 500-600च्या पुढं लीड उमेदवारांना पण मिळेल आणि नगराध्यक्षाला, बरोबर ना? 700च्या पुढं 100% होणार. 100% होणार. आता तुम्ही माळ्याला एकदा तहसील कार्यालयात आलता, कोण कोण आलता हात वर करा. तुम्ही मला दाब देऊन सांगितलं का नाही इथं चिखल झालाय, इथं तुम्ही काम करा. मग मी लगेच 30 लाख रुपयाचा निधी तिथं उपलब्ध करून दिलाय. परत तुम्ही माझी तुमची भेट नाही काय नाही, मी 30 लाख दिलाय ना, सांगितलं नाही त्यांना. तुमचा रस्ता एकदम आता डांबरी होणार आणि तंगडी मॅडम नगरसेवक झाल्या का परत ते कॉन्क्रीट होणार. त्यामुळे आता काही टेन्शन घेऊ नका, तुमची कामं करण्याची जबाबदारी माझी आहे. आमदार पडळकर साहेबांचा आता इकडून जाणारा रस्ता असेल आणि तिकडून निगडी रोडनं येणारा रस्ता पण तसाच आहे, बरोबर नाही? आपले जे विस्तारित भागातले प्रभाग आहेत तिथं निधी जास्त लागणार आहे, लक्षात घ्या. एक घर इथं आहे, एक घर तिथं आहे, तिसरं तिकडं आहे. म्हणजे 1-1, 2-2, 3-3 किलोमीटरचे रस्ते लागत आहेत. ते शहरात लागत नाहीत. शहरात वाढ अर्ध्या किलोमीटर मध्ये संपून जातोय. पण आपल्या विस्तारित एरियामध्ये म्हणजे 2 नंबर असेल, 1 नंबरचा भाग असेल, 6 नंबरचा तिकडं फार सगळा कडिमाळा वगैरे, इकडं 11 नंबरचा फार विस्तारित मतदार प्रभाग आहे.
10 नंबरची तशीच परिस्थिती आहे. म्हणजे नवीन वसाहती ज्या भागात झाले तिथं काम जास्त करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून 2 नंबर प्रभाग हा अत्यंत आदर्श प्रभाग आपण करू शकतो. त्यामुळे 2 नंबर मधल्या सगळ्या प्रभागातल्या लोकांना मी या तिघांच्या वतीनं म्हणजे डॉक्टर मॅडम, प्रमोद दादा आणि डॉक्टर आरडी साहेब यांच्या तिघाच्या वतीनं मी आपल्या मंदिरात शब्द देतोय की एकदम आदर्श प्रभाग करून देण्यासाठी जे काय लागेल ते मी तुम्हाला उपलब्ध करून देणार. जे काय लागेल ते म्हणजे तो करोडो रुपये निधी लागेल तो मी कुठून पण आणेन. कारण नेताच माझा इतका खमक्या आहे. मुंबईमध्ये 6व्या मजल्यावरती बसलाय. तो नेता पाठीमागे असल्यानंतर आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून काहीच अडचण येऊ शकत नाही, काहीच नाही. आणि त्यामुळं मी अत्यंत आत्मविश्वासाने तुम्हाला सांगतोय. कारण तुम्हाला खोटं बोलून चालत नाही. परत मला यायचं आहे ना तुमच्याकडे. आता इथं एकदा तुम्हाला फसवून निघून गेलो असं नाही ना. परत 2029 ची विधानसभा आहे, 2030 ला परत नगर परिषद येणार आहे. त्यामुळे मला तुमच्याकडे वारंवार यावं लागणार आहे. त्यामुळं त्यामध्ये खोटं काही नाही. जो शब्द मी तुम्हाला देणार तो शब्द मी 100% पूर्ण करणार. त्यामध्ये काहीच अडचण नाही. आता पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम सुरू आहे. तुमच्या मळ्यात पाईपलाईन पुरली का? आधी होती का लाईन ती तुमच्याकडं? हा, आधी तुम्ही पाणी कुठलं बोरचं विहिरीचं पित होता त्या दुसरं काय होतं? साहेब पाणी आणण्यामध्ये आमचे 30 वर्ष गेले. हा बघा, दर दिवशी 2 तास पाण्यासाठी. 30 वर्षातले 2 म्हणजे बघा की आयुष्य किती गेलं पाण्यासाठी. 8 तास गेले झोपेत, 4 तास गेले स्वयंपाकात, सकाळचे 2 तास, संध्याकाळचे 2 तास, तासभर गेला नवऱ्याबरोबर भांडण काढण्यात, 1 तास गेला सासूचा काव खाण्यात. मग राहिले किती? आणि त्यातले 2 तास जर पाण्यात गेले असा जर हिशोब 30 वर्षाचा गेला तर आयुष्य किती आपलं गेलं पाणी भरण्यामध्ये. मी तुमचं मतदान घेण्याच्या अगोदर पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली होती. मतदान घेण्या अगोदर. आता 70% पाईपलाईनचं काम पूर्ण झालंय. पुढच्या 4 महिन्यामध्ये, जास्तीत जास्त 4-5 महिन्यामध्ये आपल्या टाकीची पण कामं पूर्ण होतील, पाईपलाईनचं काम पूर्ण होईल, मुख्य लाईनचं काम होईल आणि तुम्हाला 24 तास स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था आपल्या या सरकारच्या माध्यमातून आम्ही करतोय. 24 तास. आता पुढे गटारीचं एक काम येतंय 250 कोटी रुपयाचं. आता वस्तीला एवढा प्रॉब्लेम येत नाही. वस्तीला काय एवढं गटार तुंबलं आणि डास झाले, मच्छर झाले असं काय, एकदम राजासारखं आपण मळ्यात असतो. परंतु शहरातल्या लोकांना त्याचा खूप प्रॉब्लेम आहे. तर आपण 250 कोटी रुपयाची गटार योजना आणतोय आणि मग पूर्ण शहराचं कॉन्क्रिटीकरण, शहर पूर्ण, तुमच्या वस्त्या पण धरलेत बरोबर ना, पूर्ण वस्त्या पण त्यात आपण पकडलेत. एकाच वेळेस 150 कोटी. आता 1 कोटी आले, 30 लाख आले, 40 लाख असले असं नाही. आता मी रस्ता करतोय ना तो तात्पुरता आहे तुम्हाला. परत त्याच्यावरती कॉन्क्रीटचा रस्ता आपण 150 कोटी रुपयाचा करतोय शहरामधला. परत 25-30 वर्ष शहरातल्या लोकांनी रस्त्याची तक्रारच करायची नाही. खड्डा पडला, रस्ता नाही, अमुक नाही, तमुक नाही. 25-30 वर्ष रस्ता कॉन्क्रिटीकरण इतक्या क्वालिटीचं काम आपण शहरामध्ये करतोय. म्हणजे पाणी पुरवठा झालं, गटार झालं आणि रस्ता. 3 महत्वाचे विषय आहेत. आता विस्तारित भागामध्ये लाईटची एक सुविधा पाहिजे. स्ट्रीट लाईट पाहिजे, सगळ्या डांबावरती लाईट पाहिजे. रात्री जरी कुणी गेलं तर त्यामुळे दिवस आहे का काय असा लख्ख प्रकाश असला पाहिजे. आणि त्यासाठीच जो नवीन भाग आहे, नवीन वसाहत आहे, त्याच्यासाठी एक आपण नवीन ही नगरपालिका तुम्ही आमच्या सत्तेत ताब्यात दिल्याच्या नंतर आम्ही त्याचा एक चांगला प्रयोग करतोय. आता माझ्या अगोदर सांगितलं असेल डॉक्टर साहेबांनी, आपण एक प्राणी संग्रहालय मंजूर केलंय. आले ना कानावर तुमच्या? आले की नाही? ह्याच्या अगोदर कधी असं आलतं का कानावर? प्राणी संग्रहालय जत मध्ये 100 एकर जागा आहे आपल्याकडं. आपण भाग्यवान आहोत. पण ती फॉरेस्टची जागा आहे, दुसऱ्या कुठल्या कारणासाठी वापरता येत नाही. नाहीतर आता शुभांगीताई आपल्याकडे आता जमीनच नाही. शहरामध्ये काही नवीन करायचं असलं तर सरकारी जमीन आपल्याकडे शिल्लक नाही. नगर परिषदेची इमारत मंजूर करण्यात जागा आमचे 6 महिने गेले. पंचायत समितीची जागा हस्तांतरित करण्यामध्ये आमचे 4-5 महिने गेले. म्हणजे सरकारची जागा नेऊन बांधणं असं होत नाही. त्याला सुद्धा खूप प्रक्रिया कराव्या लागतात. आता आपल्याकडे शहरात काय करायचं म्हटलं तर जागाच आपल्याकडे शिल्लक नाही. परंतु परशुभाई आपले आले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर 100 एकरामध्ये प्राणी संग्रहालय होतंय. वाघ, सिंह, जिराफ, हत्ती, बिबटे, पटेरी वाघ, कोल्हे, लांडगे,
वेगवेगळ्या प्रकारची माकडं, चिंपांजी, गोरिला, मगरी, सुसरी, वेगवेगळ्या प्रकारचे साप, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, असे आपण 400 प्रकारचे प्राणी आपण जतच्या प्राणी संग्रहालयासाठी प्रस्तावित केलेले आहेत. किती? 400. वाघ प्रत्यक्षात कुणी कुणी बघितलाय समोर? ना 1 2 3 4 5. कुठं माळा बांधता का कुठं बाहेर गेलता तुम्ही? हा, ते म्हणते समोर बघितलाय, बोलतोय ते असं ना. म्हणजे बघा ना, आपल्या लोकांना उत्सुकता आहे की नाही सांगा प्राणी संग्रहालयाची. आणि जतसाठी आपण कमी फी ठेवणार आहे, जास्त नाही. इतर लोकांच्यासाठी ती वेगळं असं. जतला आपण पर्यटन केंद्र केलं तर आपल्याकडे लोक येतील. आता जतला जायचं म्हटलं तिकडे दुष्काळ आहे, अमुक आहे, तमुक आहे. अरे 2 वर्षानंतर कुणाची हिंमत होणार नाही जतला दुष्काळी भाग आहे म्हणायची, कुणाची हिंमत होणार नाही. आणि कोणी म्हटला तर मग मी बघून घेतो. परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. 2026च्या डिसेंबर महिन्यामध्ये जत तालुक्यातल्या सगळ्या गावात पाणी जाणार आहे. जत तालुक्यातल्या राहिलेल्या 65 गावामध्ये शेतीचं पाणी जाणार आहे. डिसेंबर मध्ये समजा नाही झालं, जास्तीत जास्त 27च्या जून मध्ये, 2027च्या जून मध्ये, म्हणजे आता मी बोलतोय 25 साल संपलं महिन्याभरात, 26 1 वर्ष, 1.5 वर्षात आपल्या तालुक्यातला एक पण शेतकरी असा राहत नाही की त्याच्या शेतात पाणी गेलं नाही. मग तो काँग्रेसवाला असू दे, नाहीतर तो राष्ट्रवादीवाला असू दे, नाही अन्य कोण. शेतकऱ्याला जात नाही, शेतकऱ्याला पक्ष नाही. ज्यांनी मला मतदान दिलं त्यांच्या, ज्यांनी मला मतदान दिलं नाही त्यांच्या, सगळ्यांच्या शेतामध्ये पाणी 2027च्या जून मध्ये फायनल फिनिश, कुणाच काय राहणार नाही. मग दुष्काळाचा विषय संपला ना. म्हैसाळचं पाणी आल्याच्या नंतर आता म्हैसाळच्या साठी जी वीज लागणार आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1800 कोटी रुपये मंजूर केले. सोलार प्रोजेक्ट करते. संघचं जे तलाव आहे ना, संघचं, त्याच्या बाजूला जी सरकारची जमीन आहे तिथं आता सोलारचे पॅनेल लागत आहेत. आणि ते किती? 1800 कोटी रुपयाची. ऐकली होती कधी स्कीम? 18 कोटी रुपये या काँग्रेसवाल्यांना, राष्ट्रवादीवाल्यांना देता आले नाहीत. 1800 कोटी रुपयाची. आणि त्याचं टेंडर आता होत आहे. जर जिल्हा परिषदच्या निवडणुका महिनाभर पुढे गेल्या त्याच्या अगोदर ते टेंडर होईल. म्हणजे 1800 कोटी रुपयाचा निधी जतसाठी येतोय, सोलारसाठी. असे अनेक काम आहेत सांगण्यासारखे. तर तुमच्या या प्रभागात एक गार्डन आहे का तुमच्या प्रभागात? कुठं जाता फिरायला तुम्ही? मळ्यात? घरात रुसल्यावर कुठं जाऊन बसता? केंद्राय मंदिर. एक गार्डन आपण 2 नंबर मध्ये करतोय, एक गार्डन 11 नंबर मध्ये करतोय. 11 नंबर मधली पण इथं लोक आहेत, आमचे उमेदवार पण आहेत तिथं. 11 नंबर मध्ये तर खूप काम करावं लागणार आहे. गरीब लोकांची संख्या खूप आहे तिथं. 10 बाय 10च्या खोलीत राहतात. किती? एका बाजूला विषमता किती आहे बघा. एका बाजूला 10,000 स्क्वेअर फुटाचा बंगला आहे आणि दुसऱ्या बाजूला 10 बाय 10ची खोली आहे, 100 स्क्वेअर फूट. म्हणजे त्या 10 बाय 10च्या खोलीत स्वयंपाक करायचं, जेवायचं पण तिथं, झोपायचं पण तिथं, मुलांनी अभ्यास पण करायचा तिथं. किती विषमता आहे बघा. तुम्ही मला 3 नगरसेवक प्रभाग क्रमांक 11 निवडून द्या. तिथं जी लोक पत्र्याच्या घरात राहत आहेत त्या सगळ्या लोकांना पक्क घर देण्याची जबाबदारी गोपीचंद पडळकर घेतोय. पक्क घर. मग ते प्रभाग क्रमांक 11 मध्ये असेल, प्रभाग क्रमांक 1 मध्ये असेल, प्रभाग क्रमांक 6 मध्ये असेल, किंवा प्रभाग क्रमांक 7 मध्ये असेल, किंवा पलीकडचा प्रभाग क्रमांक 10 मध्ये असेल, किंवा जो 4 नंबर मध्ये एकता नगर आहे, 4 नगर मध्ये मदारी वसाहत जी आहे, मी काल रात्री तिथे गेलो होतो. खूप वाईट अवस्था आहे. 40-40 वर्ष लोक तिथे राहत आहेत, 50-50 वर्ष. त्यांच्या नावावर घर नाही आणि आम्ही आता त्यांच्या नावावरती घर करून देतोय. जे सरकारी जमिनीमध्ये राहत आहेत, 2011 पूर्वी त्यांची सगळी घरं त्यांच्या नावावरती करून देण्यासाठीची प्रोसेस मी आमदार झाल्यानंतर सुरू केली आहे. त्याला लोक जाऊन दाब देतात, बघा नाही तर तुम्हाला इथं काढतो, मतं घेतात त्यांची. इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये काय होतं बघा, मतदान इकडे द्या नाहीतर तुम्हाला काढून टाकतो. अरे काय मताच्या पद्धतीने जातील ना. तुम्ही त्यांचा गैरफायदा किती घेताय त्या लोकांचा. मतदान किती वेळा घेताय. 50-50 वर्ष जर लोक तिथं राहत असतील
निवडणुका झाल्या किती? तुम्ही त्यांना नुसतं असं कुपावरच्या दोडक्यासारखं लोकगळत ठेवलंय. माझा शब्द आहे त्या लोकांना की ज्यांचं घर 2011 पूर्वी सरकारी जागेमध्ये आहे त्यांच्याकडे एक कुठलाही पुरावा आहे, लाईट बिल आहे, पाणीपट्टी भरल्या त्याची पावती आहे, घरपट्टी भरल्या त्याची पावती आहे, त्यांच्या नावावरती 1,00,000% घर होणार सरकारची जमीन असली तरी त्यांच्या नावावर आम्ही करून देणार. आता त्या निगडी रोडला घिसाडी समाजाची 12-13 कुटुंब राहतात, रस्त्यावरती राहत आहेत, अक्षरशः रस्त्यावरती. तुम्ही बघितले असतील जाता येता. काय परिस्थिती आहे बघा. आता परत मी सर्वे केला, जे झोपडपट्टीत पण नाहीत, जे रस्त्यावरती नाहीत, भाड्यानं घर घेऊन राहत आहेत, असे हजारभर कुटुंब शहरामध्ये. किती? हजारभर कुटुंब असे आहेत की ज्यांना 4 पत्रे मारायला पण त्यांच्याकडे पैसे नाहीत. 2 महिला माझ्या ऑफिसला आल्या होत्या मागच्या महिन्यामध्ये. मला इतकं वाईट वाटलं. त्या म्हटल्या आम्हाला राहायला घर नाही. मग मी म्हटलं तुमचं कुठं, तुम्ही असं कुठं झोपडं वगैरे मारलंय का? नाही म्हटले, आम्ही भाड्यानं राहतोय. मग तुम्ही करता काय? तर त्यातली एक बहीण म्हटली की मी मोलकरीण आहे, मी धुनी भांडी करते, मला महिन्याला 6,000 रुपये मिळतात, 2-3 ठिकाणी करते आणि त्यातून मी भाडं पण भरते आणि घर पण चालवते. दुसऱ्या बहिणीला विचारलं तुम्ही काय करता? म्हणलं माझा मालक, ते म्हटले की माझा मालक दारुड आहे आणि मी दुसऱ्याच्या धुनी भांडी करते आणि भाड्यानं राहते. आता मला सांगा, धुनी भांडी करून भाडं ते कसं भरत असतील? माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्ही नगराध्यक्ष आमचा निवडून द्या. त्यासाठी मला काम करायचं आहे त्या लोकांच्यासाठी की ज्यांना राहायला घर नाही, स्वतःच हक्काचं, त्यांना घर दिलं पाहिजे ना. तेव्हा माझे नगरसेवक त्या नगर परिषदेत पाहिजे, माझा नगराध्यक्ष त्या नगर परिषदेमध्ये पाहिजे. मला कुठलाही विना अडथळा या लोकांच्यासाठी काम करता येईल. त्यासाठी तुम्ही सगळी लोक ताकदीने उभं राहा. समोरच्या लोकांच्याकडे अजेंडा काय आहे? काय अजेंडा नाही. कोणाला पोरग सेट करायचं आहे, कोणाला नातू सेट करायचं आहे, कोणाला मेहना सेट करायचं आहे, ह्याच्या पलीकडे काही नाही राजकारण. या शहरासाठी त्यांच्याकडे काही व्हिजन नाही. आम्ही जे शहरासाठी व्हिजन करतोय ते व्हिजन तुम्ही बघण्यासाठी 26-27 तारखेला आम्ही तुम्हाला बोलवू. तुम्ही सगळ्या लोकांनी आलं पाहिजे. शहरातल्या लोकांना माझी विनंती आहे हात जोडून, ही निवडणूक इतिहासामध्ये नोंद होणारी निवडणूक आहे. 2029ची 2025ची ही इतिहासामध्ये नोंद होणार आहे निवडणूक. या निवडणुकीमध्ये जो भाजपाच्या सोबत येणार आहे त्याला मतदान देण्याचा आनंद मिळणार आहे, कारण 5 वर्षामध्ये आम्ही तसं काम करणार आहे. यासाठी तुम्ही आमच्या सोबत या. डॉक्टर तंगडी मॅडमला आम्ही विनंती करताना हे बोललो होतो की एक ऐतिहासिक निवडणूक आहे. या वार्डामधलं आम्ही कामच शिल्लक ठेवणार नाही या 5 वर्षामध्ये. या वार्डातलं कामच आम्ही शिल्लक ठेवणार आहे 5 वर्षामध्ये. तुम्ही जे सांगाल ते काम करून देण्याचा शब्द आम्ही त्यांना दिला होता आणि म्हटलं की तुम्ही आमच्या सोबत या आणि मग त्या तयार झाल्या होत्या आणि तुम्ही सगळे लोक सपोर्टिव्ह आहात, सगळे लोक ताकदीने उभा आहेत. अरे एसटी स्टँड वरती जावा. कसला एसटी स्टँड? 4 पत्र्याचं. हे आता जसा पत्र आहे तसं सेम पत्र आहे. आता तिथं मुली बसतात, विद्यार्थिनी येतात, महिला असतात. काय परिस्थिती आहे तिथं? आता आम्ही ते एसटी स्टँडचा एक चांगलं डिझाईन तयार करून परिवहन मंत्री महोदयांच्याकडे मी प्रस्ताव दिलाय. ते मला म्हणत तुम्ही बीओटी वरती घ्या. मी म्हणलं बीओटी वरती आम्हाला नको, 4 महिने आम्हाला उशिरा द्या, पण सरकारच्या पैशातूनच आमचं एसटी स्टँड झालं पाहिजे. मी त्यांच्याकडे विनंती केली. बीओटी वरती ते बिल्डर येतात, मग ते सगळा घोटाळा होऊन जातो. ते मला नको आहे म्हटलं. मी म्हटलं विनंती करतो, मला बीओटी वरती एसटी स्टँड नको आहे, मला सरकारच्या पैशातून द्या. आता मागं 5 एसटी आल्या आपल्या जत डेपोसाठी. मी म्हटलं 5 एसट्या देऊन कसं चालेल आम्हाला? 124 गाव आहेत, म्हणजे ग्रामपंचायती, वाड्या वस्त्या तर अशा खूप मोठे आहेत की ज्या 1000 लोकसंख्येच्या वस्त्या आहेत. एक डेपो आहे. आटपाडीला 60 गाव आहेत, तुम्ही 5 गाड्या दिल्या. विट्याला 60 गाव आहेत, तुम्ही 5 गाड्या दिल्या. पलूसला 38 गाव आहेत, तुम्ही 5 गाड्या दिल्या. अरे मग जतला डबल टिबल द्या ना गाड्या. म्हणजे कसं देतो ना, डेपो वाईज देतोय. डेपो वाईज देऊ नका. माझ्या मतदारसंघ एकाच तालुक्याचा आहे, दुसऱ्या मतदारसंघामध्ये 2-2, 3-3 डेपो आहेत, त्याला तुम्ही तेवढ्या गाड्या देताय. ते म्हणले मी असंच केलं. मग ठीक आहे म्हटलं. मग मी विनंती अशी केली, आता मला दुसरा डेपोच द्या. चला तुम्ही डेपोवर देताय ना, मी तुमच्याकडे अर्ज करतो, प्रस्ताव देतो, उमदीला एक डेपो द्या. मला आनंद वाटतो या गोष्टीचा की सरकारकडे मी प्रस्ताव दिला, मुख्यमंत्री महोदयांच्याकडे, परिवहन मंत्रीकडे, त्यांच्याकडून खाली आला
आणि आता इथून सगळा पॉझिटिव्ह प्रस्ताव आता मंत्रालयात गेलाय. उमदीला आम्ही नवीन डेपो करतोय, नवीन डेपो, म्हणजे त्या परिसरातल्या लोकांची सोय होईल. अरे कितीतरी गावं अशी आहेत तिथं अजून एसटीच गेली नाही, कितीतरी गाव. आता मी त्यांना सर्वे तिकडे ते डेपो मॅनेजरला सांगून तिकडे गाड्या नवीन नवीन चालू करायला लागलोय. अशी 20 गावं निघतील की जिथं अजून एसटीच गेली नाही महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून. हात दाखवा गाडी थांबवा, गाव तिथं एसटी, एसटीचं स्लोगन आहे. अहो मी म्हणलं तुम्ही गाव तिथं एसटी म्हणताय, आमच्यात 20-25 गाव आहे तिथं एसटीच नाही. मग हात दाखवायचा कोणाला, थांबणार कोण? मला तुम्ही आमदार केलंय, मी अत्यंत बारकाव्यानं आपल्या तालुक्याला काय येतंय यासाठीचा प्रयत्न करतोय. म्हणून मला विनंती करायची आहे तुम्हाला, त्या काँग्रेसवाल्यांना सगळ्यांना समजून सांगा, काँग्रेस पक्ष म्हणजे 12 वर्षाची बिन पाण्याची विहीर आहे, त्यात उगाच उड्या मारू नका. तुमच्या काय हाताला लागणार नाही, हातपाय मोडतील त्यामध्ये, काय नाही त्यांच्याकडे. 4 आमदार आले निवडून बिहारमध्ये, 4 नुसते मोजून. आता मी येताना 4 पोरं एकाच गाडी बसली होती 2 व्हीलरवर. एवढेच आमदार त्या बिहारमध्ये अख्ख्या राज्यात निवडून आले. काय करणार आहे त्यांच्याकडे, काय विजन नाही, काय नाही. आमच्याकडे लग्नाला आलते, मैताला आलते, मैताला दिवसभर बसलेला, कामच नाही धंदा, ती दिवसभर बसतील. काय काम आहे सांगा ना दुसरं. आमच्या सवासण्याला आलते, बारशाला आलते, पोरग जन्माला आलं तेव्हा आलते, नाव ठेवायला आलते. अरे मग असं जर तुम्ही केलं तर काही होणार नाही. हे काही पुढाऱ्यांचं काम नाही. आता ठीक आहे, सवय लागली अशी, असं केलं तरच ते होतंय, नाही तर हे पुढाऱ्यांचं खरं काम नाही. पुढाऱ्यांचं काम काय, पॉलिसी तयार करणं. पुढाऱ्यांचं काम काय, त्या पॉलिसीची अंमलबजावणी करणं. आपला वेळ जर इकडेच गेला करणार कसं. लोकांनी पण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जे राज्यकर्ते आहेत त्यांनी कायदे तयार केले पाहिजेत आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मला तुम्हाला विनंती करायची आहे, या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही जत शहरासाठी नेमकं काय करणार आहोत या विषयावरती जर विचार केला तर 100% तुम्ही सगळ्यांनी भाजपाच्या सोबत आलं पाहिजे. आणि भाजपकडे ते व्हिजन आहे. शेकडो कोटी रुपयाचा निधी आम्ही जतला आणू शकतो. अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय, अत्यंत जबाबदारीने. शेकडो कोटी रुपयाचा. मी विधान परिषदेचा आमदार असताना राज्यभर निधी दिलाय विधान परिषद, आणि त्यातून मी 100 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी जतला आणलाय. म्हणजे मी राज्यभरामध्ये असं बऱ्याच ठिकाणी विधान परिषदेचा आमदार असताना मी निधी दिलाय. मी तर आता विधानसभेचा आमदार तुम्ही मला केलंय जतचा, त्यामुळे मी हक्कानं वाटेल तेवढा निधी आपल्या शहरासाठी आणू शकतो. आता तुम्ही सांगा, एवढी मंदिर आपल्या तालुक्यात आहे. यल्लामादेवी जत, अंबामाता मंदिर जत, तिकडं काळभैरवाचं बिळूरला, दानमादेवीचं जन्मगाव उमराणीला, लक्ष्मी देवीचं मंदिर खलाटीला, ब्रह्मनाथाचं मंदिर डोरलीला, सिद्धनाथाचं मंदिर कुंभारीला, दुर्गा मातेचं मंदिर आपल्या कोसारीला आहे, मसोबाचं मंदिर बेवनूरला आहे. कितीतरी मंदिर आहे. बनशंकरी मंदिर इकडं आपल्या बनाळीला आहे. बिसल सिद्धेश्वर आपल्या आचकनहाळीला रोडला हे मंदिर आहे. इकडं दानमादेवी मुख्य बुड्डापूरला आहे. संघतीर्थ वळसंगला आहे. केंचरायाचं मंदिर वळसंगला आहे. नुसतं करी ब्रह्म नावाचं पवित्र मंदिर वळसंगला दुसरं आहे. मडीसिद्ध नावाचं शेड्याला मंदिर आहे. शेटीताईचं मंदिर आपल्या सोरडीला आहे. तिकडं संकला गेलं तर लायवा देवीचं एवढं पवित्र मंदिर आहे. लाखो लोक येतात कर्नाटकातून, महाराष्ट्रातून लाखो लोक जातात. कागनरीला दुसरं लायवा देवीचं मंदिर आहे. मलकार सिद्धाचं उंदीला मंदिर केवढं मोठं आहे. कोळगिरीचं भैरवनाथाचं मंदिर आहे. लाखो लोक तिथे येतात, लाखो लोक भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. मलकार सिद्धाचं दुसरं मंदिर आपल्या बेळोटगीला आहे. नंतर अमोक सिद्धाचं मंदिर आपल्या जाल्याला आहे. कितीतरी मोठी मंदिर आहेत. कोणत्या माता तिकडं कोणत्या बबलातला आहे. कुंती माता, कुंतेवा देवी. भिवरगीचं बेळण सिद्धाचं मंदिर आहे. मोठेवाडीचं मर्याचं मंदिर. इकडं पारधी समाज महाराष्ट्रातला कर्नाटकातला मेंढीगिरीला येतो. मर्याच्या मंदिरामध्ये लाखो लोक येतात. दर्याबाचं मंदिर मुचंडीला आहे. रामलिंगाचं मंदिर दुसरं मुचंडीला आहे. कितीतरी मंदिर आहेत. 1 रुपयाचा निधी नाही आणता आलाय ना, 1 रुपयाचा. अरे यल्लामादेवीची यात्रा आता डिसेंबर मध्ये, लाखो लोक येतात. काय तिथं सुविधा दिली, काय प्रयत्न केला कोणी? उलट येत त्यालाच म्हणते हे दे ते द्या. काय आपली जबाबदारी आहे ना. तुम्ही मला आमदार केलंय. हे जे 30-32 मंदिर आहेत आपल्या तालुक्यामध्ये, ह्या सगळ्या मंदिराचं एक सर्किट तयार करतोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे प्रस्ताव देतोय. जत ही दुष्काळ भूमी नाही, जत ही देवभूमी आहे. देवभूमी आहे जत.
आणि माझ्या जतचं नाव बदलून द्या, देवभूमी जत. मी प्रस्ताव देतोय सरकारकडे आणि बदलून घेतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी प्रेझेंटेशन देणार आहे आपल्या तालुक्यातल्या मंदिराचं. आणि एकत्रित विकासाचा आराखडा सरकारनं तयार करावा आणि शेकडो कोटी रुपयाचा निधी मला जतला द्यावा. आणि मी 100% सांगतो, केंचरायाच्या मंदिरामध्ये आहे, देवाभाऊ नक्की आपला प्रस्ताव मान्य करणार आणि आपल्या मंदिरांना एक मोठं सर्किट तयार करून सगळ्या लोकांच्या समोर आम्ही प्रेझेंट करू. महाराष्ट्रात नव्हे, देशात अशी मंदिरं नाहीत. जबाबदारीने बोलतोय. लाखो लोक ज्या मंदिराला येतात, अशी एका तालुक्यामध्ये मी यादी दिली. आज सकाळी माझं काम चालू आहे याच्यावर, महिनाभर झालं. 33 मंदिरं अशी आहेत आणि मठ वेगळे. आपल्या बिळूरचा मठ, नंतर आपल्या शिवानुभव मंडप, जत, बालगावचा आश्रम, नंतर उमदीमध्ये एक मठ आहे, संगला एक मठ आहे. ही मठाची संख्या वेगळी, मंदिरांची संख्या इतकी आहे की जिथं लाखो लोक येतात. आणि मग मी मागे 7 प्रस्ताव नेले मागच्या महिन्यात तीर्थक्षेत्र ब साठी. 4 प्रस्तावाला तर मान्यता दिली, 3 प्रस्ताव त्यांनी मंजूर करून ठेवले. एका दणक्यात 7 प्रस्ताव. महाराष्ट्रातल्या कुठल्या बी आमदारांचं तुम्ही पेज चेक करा, त्यांनी काम केले, त्यांच्या पोस्ट टाकतात. महाराष्ट्रातल्या 288 आमदारांचं पेज चेक करा. जर तिथं एक मंदिराच्या वर तीर्थक्षेत्र ब झाला असेल मंजूर, मी तुमचं म्हणेल ते ऐकेल. आपली 5 झालेत मंजूर आणि 3 आता मंजूर करून ठेवलेत, फक्त ऑर्डर काढायचे. म्हणजे 3 मंदिरं कुठली राहिलेत, त्या एकाच यादीत आहेत 7 मंदिरं. 4 ची त्यांनी ऑर्डर दिली. मुचंडीच्या रामेश्वराचं, मुचंडीचा दर्याबाटी मागे ठेवलाय. आपलं लक्ष्मी देवी खलाटी मागे ठेवल्या आणि ब्रह्मनाथ मंदिर डोरली मंजूर आहेत. आता राहिलेल्यांचे मी प्रस्ताव करतोय आता. अरे तुम्ही काहीच केलं नाही. 5 कोटी एका मंदिराला मिळतात, तीर्थक्षेत्र ब झाल्या. तुम्ही प्रस्तावच नाही दिले, पैसे कसे मिळणार? त्याच्या पाठीमागे गुड्डापूर दानमादेवी 5 कोटी रुपये आम्ही दिले होते. मी आमदार इथं होण्यापूर्वी उमराणीच्या दानमादेवीचा तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव मंजूर केला. ते जन्मस्थळ आहे. आणि काळ भैरवाचं मंदिर बिळूरला त्यांना 5 कोटी रुपयाचा निधी अगोदर दिलाय. मी आमदार होण्यापूर्वी तिथल्या कामं पण पूर्ण झालेले आहे. आम्ही व्हिजन घेऊन काम करतोय. आम्ही उगाच आपलं आमदारकी त्यातून काहीतरी मिळावं आणि आम्हाला नुसतं मोठेपणा मिळावं यासाठी नाही. आणि म्हणून अत्यंत हात जोडून नम्रतेनं विनंती करतोय तुम्हाला, डॉक्टर आर्लिंग सारखा एक चांगला माणूस आपल्याला मिळालाय. त्यांना काही करप्शन करायची गरज नाही. एक गर्भ श्रीमंत माणूस आहे, स्वतःच्या कष्टातनं उभा राहिलाय. त्यांनी कुणाच तर असं काही ओरबाडून घेतलेलं नाही. जतमध्ये मेडिकल कॉलेज करणं, जतमध्ये नर्सिंग करणं, जतमध्ये एवढं मोठं हॉस्पिटल चालवणं, जतमधनं जाऊन सांगलीतलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल निर्माण करणं, हे कुणाचं येड्या गाबाळ्याचं काम नाही. एक अंकलगीतला सामान्य कुटुंबातला पोरगा स्वकर्तृत्वावरती शिकतो आणि एवढा मोठा होतो. आणि तसा माणूस आपल्याला नगराध्यक्ष पदाला मिळालाय. लोक डॉक्टर दुकान हॉस्पिटलमध्ये बसतील, ते कुठं भेटणार, गटारी तुंबल्यावरती कोण येणार, असली अफवा उठवणारी लोक आहेत का नाही, त्यांना जरा समजावून सांगा. गटारी तुंबणारच नाही, कारण आम्ही बंदिस्त गटार करणार आहे. रस्त्यावरती खड्डा पडणार नाही, कारण आम्ही सगळं कॉन्क्रिटीकरण करणार आहे. त्यामुळे तुमचे काय प्रश्न असतील, आम्ही आहे ना. इकडे नगरसेवक आमचे एकदम खमकी लोक आहेत, यांच्याकडे बघा आणि तुम्ही सगळेजण ताकदीनं भाजपाच्या सोबत उभा राहा. ही चूक परत करू नका, भाजपच्या विरोधात जाण्याची. ही चूक जर केली तर जत शहराचं तुम्ही नुकसान करणार आहे. गोपीचंदचं नुकसान होत नाही. लोक म्हणजे गोपीचंदला अडवा, त्याची जिरवा, एक बातमी चालेल, गोपीचंद पडळकरच्या विरोधात सत्ता गेली. माझं काही नुकसान होत नाही. नुकसान होणार आहे कुणाचं? शहराचं होणार आहे. मी काय असंच पुढारी झालो नाही. मला बारामतीला पाठवलं, तिकडे जाऊन आलो. मी जतला पाठवलं, जत आलो. पोस्टावर जसं नाव पार्टीले तिकडे मी जातोय, पण मी काम करतोय जिथं जाईल तिथं. माझं वैयक्तिक नुकसान काय नाही यामध्ये. पण मी होतोच काय, माझा आईबाप काय खासदार आमदार नव्हते, मी सामान्य कुटुंबातून आलोय. जत शहराचं मोठं नुकसान करण्याचं षडयंत्र ही सगळी लोक आखायला लागलेली आहेत. यांच्याकडे काही निधी नाही, यांच्याकडे काही विजन नाही. त्यांना 10 मिनिटं विचारा तुम्ही आल्यानंतर, लोकांना सांगा तुम्ही शहरासाठी काय काय करणार आहे. ते काय सांगतात बघा. त्यांनी जर चांगलं विजन तुमच्या समोर मांडलं, तुम्ही त्यांना मतदान द्या. काय विजन आहे त्यांच्याकडे? काही विजन नाही, काय नाही. उगाच आपलं ह्या जातीची मतं किती आहेत, त्या जातीची मतं किती आहेत, गोपीचंद कुठल्या जातीच्या विरोधात बोललाय का, मग त्याची मतं घ्यायची, मग बेरीज करायची आणि मग आम्ही निवडून येणार. हे ह्याच्यापेक्षा दुसरं गणित नाही. मी कुणाच्या विरोधात भूमिका घेतली, जो देशाच्या विरोधात, त्याच्या विरोधात भूमिका मी काल पण घेतले, आज पण घेतले, उद्या पण घेणार आहे. ते मतासाठी मी बदलणार नाही. मतासाठी माझी भूमिका काल जी होती ती आज बदलणार नाही. जे देशाच्या विरोधात देशात राहून भूमिका घेतात त्यांच्या विरोधात माझी भूमिका काल पण ठाम होती. मुलींच्या बाबत षडयंत्र करतात,
त्यांना जाळ्यामध्ये अडकवतात, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांना फसवतात आणि त्यांना परत सोडून देतात, त्यांचा छळ करतात. त्यांच्या विरोधात माझी कालपण भूमिका होती, तीच आज आहे, तीच उद्या राहणार आहे. मतासाठी बदलणार नाही. आणि अशा मतावरती कुणी गणित मांडत असेल तर जत मधली जनता आहे, जत मधली जनता व्यवस्थितपणे त्या सगळ्या लोकांना उत्तर देतील आणि तुम्ही ते द्या एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही या सभा, मी बघतोय ना सभा सगळ्या, अरे प्रत्येक सभेला उत्स्फूर्त लोक आहेत, उत्स्फूर्त लोकांचा पाठिंबा आहे, उत्स्फूर्त पाठिंबा आहे. त्यामुळं तुम्ही जो विश्वास आमच्यावरती ठेवणार आहे तो विश्वास मी सार्थ ठरवणार एवढा शब्द तुम्हाला या बैठकीच्या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार साहेबांचा, तर या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांनी जे जे आव्हान केलेलं आहे ते तुमच्या समोर आहे. आणि येत्या 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 ला शेवटच्या महिन्यात 2 तारखेला सर्वांनी कमळ या चिन्हावरती 3 कमळाच्या चिन्हावरती म्हणजेच 3 बटनांवरती आपण मतदान नोंदवायचं आहे आणि भाजपाला निवडून द्यायचं आहे. तर या ठिकाणी महिला आघाडीच्या सौभाग्यवती शिंदे मॅडम यांचा सत्कार माझे नगराध्यक्षा बन्नेनवर मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. शिंदेताई, आमचा छोटासा ऐनवेळचा सत्कार आपण स्वीकारावा आणि या सर्व उपस्थित सर्वांचं मान राखावं असं मी तुम्हाला विनंती करतोय. यानंतर आमच्या मंडळाचे आधारस्तंभ श्री सुरेश खांडेकर यांना विनंती करतो की आमदार साहेबांचा देखील आपण सत्कार या ठिकाणी या निमित्तानं करावं. आणि छोटस एक निवेदन आहे की आमचं जे कंचराय मंदिर तीर्थक्षेत्र व्हावं त्याचाही सहभाग आपण ब वर्गामध्ये करून घ्यावा असं मी तंगडीपाड्यातील सर्व जनतेच्या वतीनं आपणास विनंती करतोय. आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य असंच लाभू दे आणि या प्रभागाचा जो विकास आहे तो या ठिकाणी व्हावा. त्याचबरोबर 11 नंबरचे सर्व उपस्थित उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचेही मी मंडळाच्या वतीनं त्यांना हार्दिक धन्यवाद देतोय. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. 11 नंबरचे मतदार असो किंवा 2 नंबरचे मतदार असो, तर आपण सर्वांनी भाजपा पक्षाला सर्वांनी बहुमताने निवडून द्यावं असं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतोय. आणि आपण सर्वजण या ठिकाणी बसून घ्यायचं आहे, कोणी जाऊ नका अशी विनंती आहे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा कार्यसम्राट आमदार पडळकर साहेबांचा. धन्यवाद. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.